बरेच जण म्हणत असतात, काय हो सारखं ते गिरनार गिरनार गिरनार, काय आहे त्या गिरनार पर्वतावर. नेहमी गिरनार जायचं म्हटलं की काही जण म्हणतात, काय वेळ लागलं की काय, दर महिने झाले की गिरनार पडतोच. अरे पण तुम्हाला नाही कळणार, ते गिरनारचं महत्व हे गिरनार गेल्यावरच कळतं. ते कसं, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, चला. हो, आमच्या भाषेत वेडच आहे ते, आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालात कशाला, बरोबर ना? कारण वेडेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे मात्र पळून जातात. काय मिळतं तिथं सारखं जाऊन, काम धंदे सोडून पडतात तिकडं. ते असं काय आहे गिरनार पर्वतावर? अहो, काम धंदे सोडून कोणी जात नाही, तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो. दर्शनासाठी तिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली वाईट केलेली आपली कर्म आठवतात. ते आहे गिरनार. तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते. ते आहे गिरनार. जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, तिथे सुख समाधान मिळतं ना, ते आहे गिरनार. भक्तिमय वातावरण राहून जो आनंद मिळतो ना, ते आहे आमचं गिरनार. श्रीमंत गरीब तिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार. गिरनार पर्वताची ख्याती खूप वेगळी आहे. जो तिथं जातो त्यालाच त्याच्याविषयी त्याचं महत्व कळत असतं. सगळ्या सुख दुःखाची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काहीही राहत नसेल, तरी सुद्धा काहीतरी मिळतं, ते आहे गिरनार. आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांचे शिक्षण, लग्न, घरदार, सगळं काही मनासारखं होतं तिथं गेल्यावर. ते म्हणजेच गिरनार. डोपर दुखतात, दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजेच आमचं गिरनार. जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार मात्र तिथे गळून पडतो व मग अक्कल ठिकाणावर येते. अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते, ते आहे आमचं गिरनार. असे हे आमचे गिरनारी महाराजांचे गिरनार. आणि तुम्ही म्हणतात, काय मिळतं तिथं जाऊन, सारखं जाऊन गिरनार. माहेर वाशिन जशी माहेरला येते व तिला जो आनंद होतो ना, आल्यावर निघताना पाय निघत नाही, तसंच आहे आमचं गिरनार. आणि तुम्ही परत परत म्हणत असतात, काय आहे हो तुमचं ते गिरनार? हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणतं बरोबर आहे व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना, ते आहे वो आमचं गिरनार. हे सर्व तुम्हाला नाही समजणार, कारण तुम्ही तर या संसाराच्या मोहमायापासून सुटूच शकत नाही आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही. तो पर्वत समजणार नाही काय आहे ते आमचं गिरनार. तर असे आहे गिरनार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गिरनारी म्हणजे श्री दत्त महाराजांचं स्थान याविषयी तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही जर तिथं गेले असणार तर तिथं गेल्यावर जी अनुभूती होते, जी मनाला प्रसन्नता मिळते, त्याविषयी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो.